त्यानंतर एवढे कागद विकास वेगवेगळ्या कामाचे मला दिलेले मी त्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगतो की उद्याच्याला आचारसंहिता सुरू व्हायची दाट शक्यता आहे. कालच आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खूप काही महत्त्वाचे निर्णय पोलीस पाटील, आशा वर्कर, त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळे सहकारी काम करतायत. अवघ्या 7,000 रुपये पगारावर त्यांच्याही संदर्भातले प्रश्न, असे अनेक प्रश्न त्याच्याबद्दलचे काल आम्ही निर्णय घेतलेले आहेत. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव अहमदनगर शहराला, जिल्ह्याला, अहमदनगर तालुक्याला अहिल्यानगर हे पण देण्याच्या बद्दलचा फार महत्त्वाचा निर्णय. अनेक वर्ष नागरिकांची मागणी होती, पण ती पण मागणी कालच्या बैठकीच्या निमित्ताने आम्ही पूर्णत्वाला नेली. आपला वेल्हा तालुका बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मुळशी मावळ, मुळशी, वेल्हा आणि भोर हा विधानसभा मतदारसंघ आहे. त्या वेल्ह्यातल्याही लोकांनी मला अनेकदा सांगितलेलं होतं की दादा त्या वेल्हे तालुक्याला राजगड तालुका म्हणून नाव द्या, कारण राजगड किल्ला त्या भागामध्ये आहे. आणि म्हणून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजगडचा परिसर, त्याला राजगड तालुक्याचं नाव लोकांच्या मागणी खातर आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. लोकशाहीमध्ये काम करत असताना नेहमीच आपल्याला सगळ्यांना बहुमताचा आदर करावा लागतो आणि तशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेत असताना वेगवेगळ्या समाजाला, वेगवेगळ्या जातींना, वेगवेगळ्या धर्माला आपण निर्णय घेतो ते आपण सर्वांच्या करता घेतो, अशा प्रकारची भावना त्याच्यात वाढीला त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. रमजानचा पवित्र महिना सुरू झालेला आहे. रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं देखील मी माझ्या विशेषतः मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो, कारण त्या महिन्याचं पावित्र्य आणि पवित्रता ही त्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात असते. असे वेगवेगळे सगळ्या गोष्टी घडत आहेत. सध्या आम्ही सगळ्यांनी मधल्या काळामध्ये एक राजकीय निर्णय घेतला. तो का घेतला, कशाकरता घेतला, ह्याच्याबद्दल मी अनेकदा तुमच्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. परंतु त्यावेळेस मात्र आम्ही सगळेजण काम करत असताना त्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा वेगवेगळ्या भागाचा विकास व्हावा. माझं ज्यावेळेस उपमुख्यमंत्रीपद गेलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्या राष्ट्रवादीच्या सगळ्यांनी एक पत्र साहेबांना दिलं की बाबा आपण सत्ताधारी पक्ष भाजपच्या बरोबर जाऊया, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या जेवढे आमदार, जेवढे मंत्री होते त्या सगळ्यांच्या सह्या होत्या. परंतु काही कारणांनी त्याच्यामध्ये वेळ काढूपाडा झाला आणि मग शेवटी जवळपास 50 आमदारांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्ही मिळवली. मित्रांनो, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण आपल्या इथं गेल्या वर्षभरामध्ये आम्ही नसताना बरीच कामं आपली ठप्प झाली. माळेगावला नगरपंचायतीचा दर्जा देण्याच्या करता आम्ही पुढाकार घेतला, कारण माळेगावची लोकसंख्या वाढली, माळेगावचं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी बदलत चाललं. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेता इथं अनेकदा माझे नागरिक, मी अनेक माझ्या निवडणुकीची सुरुवात माळेगावपासून केली आणि माळेगावकरांनी खूप उत्साहाने माझं स्वागत केलं आणि त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला. आज देखील इतका उशीर झालेला असताना पण ज्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं, गावातल्या सगळ्या प्रमुख मंडळींचं, आजी माजी पदाधिकाऱ्यांचं, सर्व राजकीय पक्षाच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करीन. परंतु मित्रांनो, आपली बारामती बदलते, कशा प्रकारची बदलते ती तुम्ही बघताय. बारामतीच्या अंदर येणारी गावं देखील आपण बदलतोय. आज माझ्या माळेगाव नगरपालिका व्हायच्या आधी ग्रामपंचायत होती, आता इथं दीपक आहे, बाकीचे पण सहकारी आहेत, वेगवेगळे मान्यवर, जे माळेगावकरांना वाटलं तशा पद्धतीनं माळेगावकरांनी त्यांना त्यावेळेस सरपंच म्हणून कामाची संधी दिली. मी माझ्यापर्यंत आमदार म्हणून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आपल्या इथं सोसायटी आहेत, विकास सोसायटी आहेत, दूध सोसायटी आहेत, वेगवेगळ्या प्रकारे पतसंस्था आहेत. आपल्या इथं आता चांगल्या प्रकारचं मध्ये आम्ही पोलीस स्टेशन बांधलं, आपल्या इथं क्रीडा संकुल तालुक्याचं आणलं,
तालुक्याचं क्रीडा संकुल बारामतीचं माळेगावला दिलं आणि बारामतीला जिल्ह्याचं क्रीडा संकुल मंजूर केलं आणि जिल्ह्याला आपण विभागाचं क्रीडा संकुल त्या ठिकाणी दिलं. सुशीलकुमार शिंदे असतानाच आपण तशा प्रकारचा निर्णय घेतला. इथं आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून खूप मुलं मुली राहतात, कुणाची मेस चालते, कुणाच्या त्याच्यामध्ये भाड्याच्या रूम्स मिळतात त्यांना, अशा प्रकारचं काम चाललं. मध्ये केशवरावनी मला सांगितलं की आजी तिथं आमचे रस्ते फार खराब झालेत कारखान्याच्या शैक्षणिक संकुलामधले माळेगावच्या, त्यावेळेस ते रस्ते तुम्ही सहज चक्कर मारली तरी तुम्हाला दिसेल की कसे चकाचक आपण अलीकडच्या 15 दिवसाच्या काळामध्ये केले. मित्रांनो, मागं ग्रामपंचायत असताना ठराविक रक्कम आपल्याला मिळाली, परंतु नगरपंचायत झाल्यानंतर मात्र आपण जवळपास 20 कोटी रुपये त्या माळेगावला देण्याचा प्रयत्न केला. आणि काल शेवटची मीटिंग होती, त्यामध्ये देखील मी माळेगावला आज तुमच्या पुढे येत असताना 20 कोटी रुपये मंजूर केले आणि तुमच्याकडे आलेलो. त्याच्यामध्ये बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना पण सांगितलं, कारण आता इथं सरपंचाची बॉडी नाही. पुढे जेव्हा कधी ओबीसीच्या बद्दलचा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये लागेल त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्या लागतील. मलाही लवकर त्या निवडणुका लावाव्यात असं मनोमन वाटतं. त्याचं कारण कार्यकर्ते त्या निमित्तानं नवीन तयार होतात, आया बहिणींना नवीन संधी मिळते आणि त्याच्यातनं आपल्याला एखादं नेतृत्व पण उदयाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येतं. जिल्हा परिषदेमध्ये देखील वेगवेगळ्या पदांच्यावर त्यांना तिथं कामाची संधी मिळते. आता मात्र इथं नगरपंचायती ज्यावेळेस होती त्यावेळेस 17 मिनिमम नगरपालिकेच्या सदस्य इथनं निवडून जातील. 19 लोकसंख्येच्या प्रमाणात असतं, परंतु मिनिमम 17-19 असं असतं. डायरेक्ट तुमचा पहिला जो नगराध्यक्ष आहे तो लोकांच्यातनं निवडून जाणार आहे आणि बाकीचे वॉर्डमधनं आमच्या महिला आणि पुरुष त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत. हे सगळं जात असताना मधल्या काळामध्ये तुम्हाला चीफ ऑफिसर म्हणून एक महिला दिलेली होती, परंतु नंतर तिच्याकडं शिरूरचा आणि माळेगावचा असे 2 चार्ज झाले. मला काहींनी सुचवलं की दादा त्या भगिनीला दोन्ही शहर भरणं थोडंसं अडचणीचं होतं आहे, तर तुम्ही इथल्या रोकड्यांना जर तो चार्ज दिला ॲडिशनलचा नवीन चीफ ऑफिसर मिळेपर्यंत तर आम्हाला सोपं जाईल, कारण बारामती पण जवळ आहे, रोकड्यांना पण इथं यायला सोपं आहे. मी आज रोकड्यांना सांगितलं की तुम्हाला माळेगावच्या करता आपण 20 कोटीचा निधी दिलेला आहे. थोडंसं गावामध्ये जाऊन कुठल्या रस्त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, कुठल्या ड्रेनेजच्या बद्दलचा निर्णय घेतला पाहिजे, कुठं आज तातडीनं कामाची गरज आहे ते थोडंसं पहा. अशा पद्धतीनं सूचना दिल्या. कदाचित ते तुमच्यापैकी काहींशी बोलले असतील किंवा स्वतः येऊन ते त्या ठिकाणी पाहतील, कारण उद्यापासून आचारसंहिता लागल्यानंतर मला त्यांना अशा डायरेक्टिव्ह देण्याचा अधिकार राहत नाही, कारण त्यांचा ते पूर्ण अधिकार राहतो. पण 2 महिन्यांनी पुन्हा बाकीच्या बाबतीमध्ये देखील माझे 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि मी आत्ताचा अर्थसंकल्प अंतरिम दिलेला आहे 4 महिन्याचा. पुढच्या वेळेस 10 जूनला मी राहिलेल्या 8 महिन्याचा अर्थसंकल्प देणार. त्यावेळेस देखील मला त्या शहराकरता काही निधी देता येऊ शकतो. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते चौपदरी करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्याच्यामध्ये मध्ये तुमचा ज्ञानी झैलसिंग मार्ग हा पण फार खराब होता, तो पण आपण त्या ठिकाणी दुरुस्त केला. सुदैवाने आपल्याकडे अर्थ मंत्रालय असल्यामुळं विकासाच्या करता बारामती शहर असेल, माझं माळेगाव असेल किंवा माझा इतर ग्रामीण भाग असेल, त्याच्यामध्ये आपल्याला निधी आणता येतो. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे. मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो, तुमच्या सगळ्यांची निवेदनं मी स्वीकारली, काही निवेदन चालली, आता देखील माझ्यासमोर त्यातली काही निवेदनं आहेत. त्याबद्दल जी मला आचारसंहितेच्या संदर्भातली अडचण येणार नाही ते सगळे, कारण मला आता इथनं पुढं निरावागजला सभेला जायचं आहे, तिथनं डोर्लेवाडीला जायचं आहे, निरावागजला डोर्लेवाडीला, नंतर शेवटची बारामतीमध्ये आहे. अशा पद्धतीचा माझा हा धावता दौरा ठरलेला होता आणि त्याच्यामुळे मी घाईत असल्यामुळं
कुणालाही प्रास्ताविक वगैरे न करता मी डायरेक्ट माईक हातामध्ये घेतला. त्याच्याबद्दल पण गैरसमज कुणी करून घेऊ नये, नाहीतर म्हणतील काय उर्मटासारखा आला डायरेक्ट माईक हातात घेताना बोलायला सुरुवात केली. मला पुढचे सगळी कामं 10 वाजायच्या आत करायची आणि मी ऑलरेडी 3 तास लेट आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मित्रांनो, बऱ्याचदा लोकांना वाटतं अजित पवार सत्य करता गेला. मी लोकांची कामं करण्याच्या करता, विकास करण्याच्या करता असा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला मी सांगतो, आम्ही गेल्यानंतर 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. 1 रुपया, नाहीतर शेतकऱ्यांना पैसे जास्त भरावे लागत होते. बाकीचा सगळा भार राज्य सरकारने उचलला. आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांच्या मागे लागून 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्सचा बोजा राज्याच्या अनेक सहकारी साखर कारखान्यावर होता. त्याच्यामध्ये माळेगाव कारखाना पण होता, त्याच्यामध्ये सोमेश्वर कारखाना पण होता. ज्यांनी FRP-पेक्षा जास्त भाव दिले त्याच्या संदर्भातले ते कारखाने अडचणीत आले होते. उद्या जर इन्कम टॅक्सनी ठरवलं असतं तर कारखान्याचं अकाउंट पण सीज केलं असतं. पण दिल्लीमध्ये प्रयत्न केल्यानंतर अमित शहा त्यांनी एखादा निर्णय करायचंच म्हटलं तर ते करून दाखवतात. अशा प्रकारचा अनुभव गेल्या 9-10 वर्षामध्ये अनेकांना आलेला. आणि मग त्यांनी इन्कम टॅक्सवाल्यांना बोलवलं. सहकार विभाग आता त्यांच्याकडेच आहे. ते सगळे बसले आणि 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्सचा भूदंड राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यावर होता, तो माफ केला. नुसतं तसं नाही, आता FRP-पेक्षा ज्यावेळेस सोमेश्वर माळेगाव जास्त भाव देतो, आता तुमच्या इथं गेटकेडला 2850 होता, तुम्हाला 3411 होता. 3411. त्याच्यामुळं तुम्हाला हा भाव जास्त देताना तुम्ही FRP-पेक्षा जास्त भाव दिला, मग तो वरचा इन्कम धरला पाहिजे आणि त्याच्यावर इन्कम टॅक्स 30% बसवला पाहिजे, असंही एक प्रपोजल आलं. पुन्हा आम्ही अमित भाईंना सांगितलं. अमित भाईंनी त्याच्यामध्ये सांगितलं, जर तो कारखाना उत्तम चाललेला असेल आणि FRP-पेक्षा जास्त भाव देण्याची त्या कारखान्याची क्षमता असेल, कर्ज न काढता त्यांचा भाव बसत असेल, नुणे नेटवर्क न करता भाव बसत असेल, तर त्यांनी त्यांची बॅलन्स शीट साखर आयुक्ताला दाखवायची. साखर आयुक्तांनी ती तपासायची आणि तो भाव कुठलाही नवीन बोजा न वाढवता, लोन न घेता, कर्ज न घेता हा बसत असला तरी तिथल्या तिथं त्या साखर आयुक्तांनी परवानगी द्यायची. साखर आयुक्तांनी परवानगी देऊन तो भाव निघाला असेल तर त्याला इन्कम टॅक्स बसणार नाही असे आदेश काढले. मित्रांनो, हा एक फायदा तुमच्या माझ्या शेतकऱ्यांचाच आहे. मी आज तिथं गेल्यानंतर मला खूप दिवस, मी मागे तुम्हाला सगळ्यांना ज्यांची साखर कारखानदारीतला चांगला अभ्यास आहे त्यांना आठवत असेल की पहिल्यांदा कोजनचा भाव 3 रुपये होता, 3.25 रुपये होता. मी सरकारमध्ये गेल्यानंतर मी पण सांगत नाही, मला त्याच्यातलं दुखणं माहिती होतं. मी त्या क्षेत्रातलं लहानाचा मोठा झालेला असल्यामुळं ते क्षेत्र मला 24व्या वर्षी एका साखर कारखान्यामध्ये सभासदांनी मला डायरेक्टर केलेलं असल्यामुळं आणि थोडंसं जे काम करायचं ते फार लक्ष देऊन करायचं, खोलात जाऊन करायचं, त्याचे बारकावे बघायचे, त्याचे फायदे तोटे बघायचे आणि त्याच्यातलं जनतेच्या फायद्याचं जे असेल ते करायचं. म्हणून मी त्याच्या खोलात गेलो तर माझ्या लक्षात आलं की ते परवडत नाही. माळेगावकरांनो, तुम्ही कुणालाही विचारा, मी तो 3.25 रुपयाचा भाव 6.25 ते 6.5 पर्यंत घेऊन गेलो आणि त्याचा भरपूर फायदा तुम्हा शेतकऱ्यांना भाव वाढण्याच्या करता झाला. आता देखील 4.5 रुपये भाव आपल्या कोजनला आहे. मी त्याच्यामध्ये परवाच्या कॅबिनेटला 1.5 रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, कारण ऊर्जा खात्या ज्यांच्याकडे मुख्यमंत्री शेवटी त्याचे प्रमुख असतात, माझ्याकडे अर्थ मंत्रालय. मी त्यांना म्हणलं की एवढा भार जरी राज्य सरकारने उचलला, काही 100 कोटी रुपये भार उचलावा लागतो, मला मान्य आहे, पण हे आपण जर त्यांना दिलं तर आत्ताची अडचणीत जी साखर कारखानदारी चालली त्याच्यामध्ये इथेनॉलच्या बद्दलचे जे धोरण बदललं गेलं, ज्यूस टू इथेनॉल ऐन वेळेस थांबवलं, 28% फक्त इथेनॉल घेतलं आणि त्याच्यामुळे जिथं डिस्प्लेले आहेत त्यांना जरा फटका बसला. ज्यांनी डायरेक्ट ज्यूस टू इथेनॉलचे प्लांट टाकले ते तर अडचणीमध्ये आले, त्यांचे सगळे हप्ते थकले
त्यांचं सगळं व्याज त्या ठिकाणी थकलं आणि ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी बाबांनो घडल्या. आणि म्हणून मी त्यांना म्हणालो की नाही म्हटलं तरी पोत्याला 5% GST हे आपण लावतो. घडीभर तुम्ही 3,000 रुपये पोतं धरा, 5 ते 15 150 रुपये GST माझा शेतकरी त्याच्यामध्ये भरतो. 75 रुपये जातात केंद्राला, 75 रुपये राहतात SGST आणि CGST. 150 मध्ये 75 असं ते होतं. माझ्या डोक्यात आलं की बाबा हे पैसे मला असे देता येत नाही, तर साधारण आपण 6 रुपये जर दर लावला तर साधारण 65 ते 70 रुपये भाव, म्हणजे 75 पर्यंत भाव जाईल. मी संचालक ह्याला सांगितलं मंत्रिमंडळाला, बाबांनो बाकीच्यांना आपण ज्यावेळेस मदत करत असतो शेतकरी वर्गाला, कुठं गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, आणखीन काही झालं तर आपण नेहमी शेतकऱ्याच्या करता पुढाकार घेतो. SDRF NDRF मध्ये केंद्रातनं मदत आणतो आणि त्या प्रकारे शेतकऱ्यांना त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचं पुनर्गठन करतो, त्यांना नवीन कर्ज घेण्याच्या पात्र ठरवतो. हे सगळं आपण करतो. त्यापेक्षा हा आमचा साखर कारखानदारीचा व्यवसाय राज्य सरकारच्या तिजोरी, केंद्र सरकारच्या तिजोरी काही हजार कोटी रुपये टॅक्स घालतो. म्हणजे आपल्या इथं होणारं येईल एक्सॉर्बिटर आणतो ते ज्यावेळेस त्याच्या विदेशी वाईन तयार होते किंवा विदेशी दारू तयार होते त्यावेळेस त्याच्यावर एवढा टॅक्स असतो की काही विचार करतो नाही. आता तो तुम्हाला भरावा लागत नाही, पण जो दारूचा कारखाना आहे फॉरेन लिकर त्यांना तो भरावा लागतो. अशा पद्धतीचा आहे. आणि मग सगळ्यांनी म्हणले की ठीक आहे, आता 1 वर्षाच्या करता सध्या आपण देऊ आणि नंतर पुढच्या वर्षी त्याचा नवीन विचार करू. म्हटलं हरकत नाही, वर्षाकरता जरी म्हटलं तरी आपल्या शेतकऱ्यांना त्याच्यातनं चांगली मदत होते, म्हणून तो निर्णय आपण घेतला. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या माळेगावला त्यावेळेस बाळासाहेब आणि बाकीचे सगळे असताना अशोकराव दूध संघाचे चेअरमन होते आणि त्याच्यामध्ये अशोकानंदराव, त्यामध्ये त्यावेळेस इथं पाण्याची टाकी स्टोरेज टँक करायचा होता. त्यांनी ती जमीन दिली. मी त्यावेळेस आमचे पदरचे पैसे घातले, मी सरकारचे पैसे, आमदार निधीचे पैसे, खासदार निधीचे पैसे घातले नव्हते. आणि किती 20 लाख रुपये 20 लाख रुपये त्या काळात, म्हणजे त्याची किंमत काळा किती आहे. ठीक आहे, मी उपकार केले नाही. आपण सगळेजण एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देत असतो, एकमेकाला सहकार्य करत असतो आणि त्याच्यातनं आपण ते केलं. परंतु माळेगाव ज्या पद्धतीनं वाढतंय ते बघता माळेगावला अजून पाण्याची जास्त सोय करण्याची गरज आहे, म्हणून तेही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या इतर कामाच्या संदर्भात आपण हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये आता दीपक मला सांगत होता जवळपास 95 कोटी रुपयाची टेक्निकल सँक्शन TH त्याला म्हणतात, ते आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेले आहे. मित्रांनो, 95 कोटी रुपये कशाला म्हणतात. आणि उद्याच्याला हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आणखी आपला परिसर आकर्षक करता येईल. जसं बारामतीमध्ये मी आता भिगवण रोडला किंवा वेगवेगळ्या रोडला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करतोय, तशा पद्धतीनं आपल्याला इथं पण करायचं आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याशिवाय रोगराई कमी होत नाही, डासांचा प्रादुर्भाव कमी होत नाही. आणि रोगराई कमी करत असताना अंडरग्राऊंड ड्रेनेजमधनं तेच पाणी एका ठिकाणी आणलं तर त्याच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसावं लागतं, त्याला STP म्हणतात. तेही आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्याचेही जवळपास 14 कोटी रुपये आपल्याला आलेले आहेत. आमच्या इथं मुस्लिम बांधव पण आहेत, त्यांच्याकरता शादीखान्याच्या करता 2 कोटी 30 लाख रुपये मंजूर आम्ही केलेले आहेत. मी बारामतीला कधी आल्यानंतर शादीखान्याची इमारत बघा, तिथं 60 कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे. नागरिकांना किती, इंडस्ट्रीकरना किती, असं सगळं झालं. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची बचत करून मी बारामतीचा डावा कालवा आज मार्च महिना चालू, माळेगावकरांनो जूनपर्यंत हा कालवा बंद केला जाणार नाही, अशा प्रकारचं नियोजन आपण सगळ्यांनी केलेलं आहे. शेवटी तुमची माझी शेतीवाडी चांगली करायचं म्हटलं तर पाणी असल्याशिवाय काही आपलं चालत नाही. कुणाच्याच विहिरीला जिवंत पाणी नाही. कॅनॉल जर 1 महिना क्लोजर आला की सगळ्या विहिरी आपल्या उतार्या पडतात, सगळ्या आटतात. एखादी क्वचित जर जुनी विहीर असली तर मला माहिती नाही, पण माझा जो
अनुभव आहे. बोर आपली आटतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून तिथं पाणी आपल्याला मिळालं. आज आपलं टनेज वाढलं. सुरुवातीला केशवरावांना, पुरुषोत्तमदादांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखानदारीला वाटलं की यंदा कारखाने फेब्रुवारीपर्यंतच बंद होतील, कारखाने जास्त काळ चालणार नाही, कारण पाऊस काळ कमी झालेला होता. पण जो काही झाला तो पाऊस आपल्या उसाला, अडचणीला उपयुक्त ठरला आणि सगळ्यांचे अंदाज चुकले. गेल्या वर्षीपेक्षा अडचणीचं टनेज साधारण 10 टनांनी जवळपास वाढलं आणि त्यामुळं आज आपला कारखाना पण 9,000 चालतो. त्याच्यातून पण या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आलेली आहे. बाकीच्याही संदर्भात शिक्षण संस्थेतनं पण अनेक तुमची आमची मुलं मुली हे इंजिनियर होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे डी फार्मसी, बी फार्मसी करतायत, डिप्लोमा होत आहेत आणि त्याच्यातनं काही काही जण परदेशामध्ये नोकऱ्या करतायत. काही जणांनी स्वतःच्या पायावर उभं राहून काही छोटे मोठे व्यवसाय केले, रेस्टॉरंट टाकली, कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे केले. हे सगळे चित्र म्हणजे काही वर्षापूर्वीचं माळेगाव आणि आताच्या माळेगावमध्ये झालेले बदल हे तुम्हालाही प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवतील. मित्रांनो, ठीक आहे, गावागावामध्ये मतभेद असतात, थोडं विचार, वेगवेगळी विचारधारा देखील असते, पण मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो, मी जरी या महायुतीच्या सरकारमध्ये NDAमध्ये सामील झालेलो असलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, तरी देखील त्याच्यामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा मी सोडलेली नाही, यांची विचारधारा मी सोडणार नाही. जाणीवपूर्वक विरोधक मोदी साहेबांना त्या ठिकाणी बदनाम करण्याच्या करता सतत निवडणुका आल्या. मी पण विरोधी बाजूला होतो, त्यावेळेस म्हणायचे आता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आता हे बदलणार नाही. हे अतिशय धादांत खोटं, पण रेटून बोलायचे, देश संविधान बचाव, देश बचाव. आणि लोकांनाही मग 10-20 वेळा ते ऐकल्यानंतर खरं वाटायला लागतं. मित्रांनो, मी काल पण मुंबईला बोललो होतो, परवा मुख्यमंत्र्यांच्या देखत, मी आज पण माझ्या माळेगावकरांच्या देखत तमाम महाराष्ट्राला सांगू इच्छितो, माझ्या घरच्या लोकांना सांगू इच्छितो, बाबांनो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे ना तोपर्यंत कुणीही मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही. हे सगळं खोतांड आहे. जसं की मुंबई आता महाराष्ट्रातनं तोडणार, मतं घेण्याकरता मराठी माणसाला थोडंसं उचकवण्याकरता आता मराठी मुंबई चालली, मुंबई वेगळी होणार. कोण वेगळी करतंय? 105-6 लोक हुतात्म्य पत्कारले, चेष्टा आहे. महाराष्ट्र काही गप्प बसलं नाही, पण काहीतरी कांड्या उठवायच्या. तशाच पद्धतीने आता घटना बदलणार. अरे कुणी सांगितलं तुम्हाला घटना बदलणार? 10 वर्षात काही केस झालंय, परंतु असं काहीतरी सांगायचं की लोकांच्या मनामध्ये काहीतरी तिसरंच विचार त्या ठिकाणी फिरायला लागले पाहिजे, ते त्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली पाहिजे, ह्या पद्धतीचं राजकारण. आणि मित्रांनो, तुम्ही अनेक वर्ष, 32 वर्ष, 33 वर्ष बघताय, मला हे असलं काही आवडत नाही. मी म्हणतो, जे आहे खरं ते सांगा, जे आपल्याला करता येत नाही त्याच्याबद्दल बोलू नका. ज्यावेळेस आपल्याला खात्री पटेल की हे आपण करू शकतो तर सांगा, नाहीतर उगीच कशाला वेळ मारून न्यायची. पुन्हा दुसऱ्यांदा काही प्रसंग आला माळेगावकरांच्या समोर जायला आणि एखादा एक जबाबदार नागरिक उभा राहिला, का रे अजित पवार मागच्या वेळेस येऊन तिथं त्यावेळेस असं असं सांगितलेलं होतं आणि आता तर काहीच तर त्याच्यामध्ये आम्हाला दिसत नाही, असा प्रसंग कुठल्याही राजकीय लोकांच्यावर येऊ नये. आज काय आपण बघतो, सकाळी काही जण उठतात, 9-10 वाजता भोंगा वाजावा तसा ह्यांचा भोंगा सुरू होतो आणि काहीही वाचाळविरीसारखं बोलत असतात. कोण कुणाला खेकडा म्हणतंय, कोण कुणाला वाघ म्हणतंय, कोण कुणाला म्हणतंय की ही फुसका वाघ आहे. अरे कशाचा फुसका वागण, चांगला वागण, खेकडा? जग कुठं चाललंय? चंद्रयानावर लोक चालली. आज आमची मुलं मुली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, वेगवेगळे रिसर्च करतायत, एवढा अभ्यास करतायत. त्या साध्या मोबाईलवर गुगल आणि व्हॉट्सॲप आणि ट्विटर आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं, इंस्टाग्राम, जग इतकं जवळ आलं की जरा कुठं काही खट देखील झालं तर तिथून लगेचच बातमी इथल्या इथं कळायला सोपं जातं. अशा अनेक गोष्टी घडत आहेत आणि आम्ही हे सगळं करत असताना इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता गरीब लोकांना पण घरकुलाचा कार्यक्रम आम्ही आणलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना, मी आज सकाळी 100 घरं वाटून आलो. अमराईमध्ये जाऊन बघा,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत कशी झाली, त्याच्यामध्ये नवीन आता उघडा मारुती आपला जो बारामतीचा आहे दुर्गा चित्रमंदिरच्या समोरच्या बाजूला, तिथं आज आम्ही जवळपास 200 सव्वा 200 घरांचं भूमिपूजन केलं. तिथं एक सुंदरपैकी शॉपिंग सेंटर उभं केलेलं आहे.